आप जहाँ काम कर रहे हैं ना, आपका घर चल रहा है ना, वो महिलाओं की वजह से चल रहा है. कारण टेलिव्हिजन ही फिमेल डॉमिनेटेड इंडस्ट्री आहे. टेलिव्हिजन हे बायकांमुळे चालतं. सॉरी, आय विथ रिस्पेक्ट टू ऑल माय मेल को ॲक्टर्स, बट हे खरं आहे. इट्स अ फिमेल डॉमिनेटेड मीडियम. आणि हा तिकडून इकडे आपल्या महाराष्ट्रात मुंबईत येऊन काम करतो आणि आपल्याला म्हणतोय की महिलाओं ने घर में रहना चाहिए. म्हटलं मग तुझं जे घर आहे ना ते आमच्यामुळे चालतं. आम्ही जर नाही आलो ना शूटिंगला, तुझं शूटिंग बंद पडेल. सगळं इथे आहे माहिती आहे तुला. आपण जर इथून ठरवलं ना तर इथून होऊ शकतं. तर त्यामुळे मला असं वाटतं तुम्हाला मेंटल एक्सरसाइज आणि हे जागेवर ठेवण्याची फार गरज आहे. जेव्हा हे क्लिअर असतं ना, क्लॅरिटी, धुकं नाही पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे. तुम्हाला सगळं दिसलं पाहिजे व्यवस्थित की मला काय करायचं आहे, कुठे शांत बसायचे, कुठे बोलायचे, कुठे किती एनर्जी द्यायची. मी मॅरिड नाही आहे. हो. हां, तर त्यामुळे तो त्रास नसला तरी बाकी फॅमिली माझी मीच सांभाळते. म्हणजे माझ्या घरात जितकी लोकं आहेत, एक लहान मूलसुद्धा आहे. तर तसं पाहिलं तर मी आईच आहे त्या मुलाची. ते मी दत्तकच घेतलेलं मूल आहे. तर त्यामुळे मी जन्म जरी दिला नसला त्याला, तरी मी तशी त्याची आईच झाली आहे. कारण मी घेतलं आहे त्याला दत्तक. कारण ते जसे होते आणि आज जसे आहेत, तो केवढा अवघड प्रवास आहे. आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांनी जे धाडस दाखवलं त्याच्यामुळे आम्ही आज काहीतरी करू शकतोय आणि कोणात हिंमत नाही आम्हाला काही बोलायची. तर थँक्यू आई आणि बाबा. खूपच इमोशनल. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आता एका धडाकेबाज व्यक्तिमत्वासोबत आहे आणि ती एकदम खूप गोड आहे. मी स्पेशली तिला हे सांगते की तू सगळ्यांची काळजी घेते, सो तुझीही काळजी तू तेवढीच घे. आणि आता महिला दिन येत आहे, तर मी त्यासाठी स्पेशली तिला भेटायला आली आहे. कशी आहेस तू ताई? मी मस्त, रोजच मस्त असते मी. ॲक्च्युली तू खूप मस्त वीक चावतोय आज. पण तरी मी मस्तच आहे. बरोबर, कलाकारांसाठी वेगळा त्रास असतो तो. आणि बघा, हे लोक तरीही तत्पर असतात आपल्याला मनोरंजन करायला. ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि ऑडियन्स इतकं म्हणजे प्रेम वाटतं ऑडियन्सबद्दल, ज्या पद्धतीने ते रिस्पॉन्स देतात. आणि खरंच एवढं प्रेम करतात ना. मी खरं सांगते तुला, मी नाटकाचे प्रयोग असतात तेव्हा ज्या पद्धतीने ते येऊन भेटतात, त्यामुळे हे असले त्रास आम्ही असं वाटतं की काहीच नाही त्यांच्यासमोर. येस. महिला दिन येत आहे, तर तुला तुझ्या लाईफमधली एखादी गोष्ट की जी तू फेस केली होतीस आणि तुला आता सांगावीशी वाटते, ती कोणती आहे का? म्हणजे काही प्रॉब्लेम्स, हॅपीनेस, असं काही? तसं तर मराठी इंडस्ट्रीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला असं वाटतं महाराष्ट्रात महिला तशा सुरक्षितच आहेत आणि महिलांना तेवढा मान आहे आणि मराठी मुली तेवढ्या स्ट्रॉंग समजल्या जातात आणि त्यांना तेवढी लिबर्टी पण मिळते महाराष्ट्रात. जसं भारतातल्या काही प्रांतांमध्ये तुम्ही जसं नॉर्थकडे जाल तसं जेवढं रिग्रेसिव्ह होत जातं कल्चर, तेवढं रिग्रेसिव्ह कल्चर आपलं नाही. आणि मराठी पुरुष खरंच खूप त्या बाबतीत मी रिस्पेक्ट करते त्यांचा, की ते बायकांना तेवढी लिबर्टी देतात. म्हणजे जे क्राईम्स घडतात ते बाजूला ठेवूयात आपण, पण इन जनरल तू पाहिलंस तर मराठी बायका तशा खूप फ्री वागतात. तुलाही माहिती आहे, आपण खूप फ्री राहतो. पण हिंदी मालिकेमध्ये काम करताना एक असा प्रसंग आला होता की खूप नॉर्थ UP वगैरे, असं मला स्टिरियोटाईप नाही करायचं आहे, पण UP साईडचे वगैरे काही प्रोडक्शनवाले असतात सेटवर, फार त्या बाजूची लोकं असतात हिंदी सेटवर. तर त्या सेटवर ना एक प्रॉब्लेम होता, तिथे खूप धूळ असायची आणि चाळीतलं घर असल्यामुळे आम्ही चप्पल नाही घालायचो. आणि तिथला स्टुडिओवाला व्यवस्थित साफसफाई नसायची, तर त्या धुळीतच आम्ही बसायचो, चालायचो विदाऊट चप्पल. तर पाय खराब व्हायला लागले होते आणि पाय सगळे उकलून गेले होते खालून आणि ड्राय वगैरे असं खूप झालं होतं. तर मी काहीच बोलत नव्हते, मी लांब बसले होते, कारण 100 वेळा त्याला सांगून झालं होतं. तर मी लांब बसले होते आणि आमच्या शोची जी लीड होती, आसामवरून, शोचं नाव कळेल सॉरी, तर शोची जी लीड होती मुलगी, ती खूप त्या दिवशी त्रासली होती. आणि ती जो आमचा EP होता त्याला सांगत होती की सर ये हम बहुत प्रॉब्लम हो रही है, आप मेरे पैर देखिए कैसे हो गए, पुरे छाले पड गए वगैरे वगैरे वगैरे, खूप सांगत होती. आणि खूप तिला रडायला आली होती जवळजवळ. तर तेव्हा तो पुटपुटला नव्हता खरं तर, तो जोरातच बोलला होता. मी लांब होते पण मला त्यांचं ते कॉन्व्हर्सेशन ऐकू येत होतं. तर तेव्हा तो बोलला, इसलिए हमारे बड़े बुजुर्ग कहते हैं की औरतों ने घर में ही रहना चाहिए. असं तो जो बोलला ना, इतक्या वेळ मी गप्प बसले होते. पण त्याचं हे वाक्य ऐकताच मी तिथून उठले जोरात आणि म्हणाले, क्या बोला आपने, औरतों ने घर में रहना चाहिए. म्हटलं, कल से कोई भी फीमेल आर्टिस्ट सेट पे नहीं आएंगी. आप सब लोग जो प्रोडक्शन वाले हो, सब लोग साड़ी पहनेंगे और आप आके शूट करेंगे. हमारे जो रोल है आप लोग करेंगे. हमारी ज्वेलरी विग लगाओ, साड़ी पहनो और आप आना. क्योंकि म्हटलं
तुम्ही महिलाओं ने घर से बाहर ही नहीं निकलना चाहिए, हे तू कसं काय म्हणू शकतो? म्हटलं आप जहाँ काम कर रहे हैं ना, आपका घर चल रहा है ना, वो महिलाओं की वजह से चल रहा है. कारण टेलिव्हिजन ही फिमेल डॉमिनेटेड इंडस्ट्री आहे. टेलिव्हिजन हे बायकांमुळे चालतं. सॉरी, आय विथ रिस्पेक्ट टू ऑल माय मेल को ॲक्टर्स, बट हे खरं आहे. इट्स अ फिमेल डॉमिनेटेड मीडियम. आणि हा तिकडून इकडे आपल्या महाराष्ट्रात मुंबईत येऊन काम करतो आणि आपल्याला म्हणतोय की महिलाओने घर में रहना चाहिए. म्हटलं मग तुझं जे घर आहे ना ते आमच्यामुळे चालतं. आम्ही जर नाही आलो ना शूटिंगला, तुझं शूटिंग बंद पडेल. म्हटलं कॉल टाईम नाही पाठवायचा उद्याचा, आम्ही कोणीच येणार नाही आहे. म्हटलं मुली, उद्या तू माझी साडी नेसायचीस आणि तू माझा सीन करायचास. आणि मग ते प्रकरण खूप मोठं झालं आणि मग वरती प्रोड्युसरपर्यंत गेलं आणि मग त्याला सॉरी म्हणायला लावलं आम्ही. तर हे झालं होतं आणि हे पहिल्यांदा झालं माझ्याबरोबर असं. मराठी शूटिंग सेटवर असं कधीच नाही होत. बापरे, म्हणजे ही किती वेगळी गोष्ट आहे की आपण असं म्हणतो की नाही असं होत नाही किंवा इंडस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी होतात, पण हे चुकीचं आहे की तू एका लीडला बोलतोयस की इसलिए तू बाईला म्हणतोयस. आणि असंही नाही ना की कोणी उगाच काहीतरी त्रास देत आहे. तो जेन्युइन प्रॉब्लेम आहे. कोणाचे तरी पाय उकललेत पूर्ण आणि त्याला भेगा पडल्यात मोठ्या मोठ्या, त्रास होतोय त्या धुळीचा. हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे. आणि हायजीन हा बेसिक, ही बेसिक नेसेसिटी आहे. त्यामुळे असं काही कोणी टँट्रम्स नव्हतं थ्रो करत. हे तुम्ही कसं म्हणू शकता? आणि तुम्ही त्या बायकांच्या जीवावर जगताय. तुमचं घर चाललंय बायकांच्या जीवावर. आणि हे खरं आहे, बायकांमुळे टेलिव्हिजन इंडस्ट्री सुरू आहे. यू कॅन्ट से दॅट. स्टोरी जर बघितली ते स्त्रीपासूनच सुरू होते ना. एक्झॅक्टली. तर हे ती मेंटॅलिटी अजूनही तिथल्या लोकांमध्ये आहे. महाराष्ट्रात नाही आहे तशी, पण तुम्ही जसं वर जाल तशी ती मेंटॅलिटी, रिग्रेसिव्ह किंवा पुरुष प्रधान संस्कृती तशी तिथे खूप आहे अजूनही. ॲक्च्युली मी पण कधी कधी म्हणते की टचवूड की मी मराठी म्हणून जन्मली, कारण मी बाकीच्या गोष्टी बघते ना तर असं वाटतं की आपण खूप सुखी आहोत. खूपच सुखी आहोत आपण. आणि मला अभिमान आहे महाराष्ट्रीयन मराठी असल्याचा. मला प्रचंड अभिमान आहे. आणि मी तर म्हणते मला सगळ्या माझे जितकी आयुष्य असतील त्या सगळ्या ते मला स्त्री म्हणून जन्म दे आणि महाराष्ट्रात जन्म दे मला, हे मी नेहमी म्हणते. आता जसं तू म्हणालीस की असं नेगेटिव्ह बाजू जशी तुझ्या आयुष्यातली होती तशी तुझी पॉझिटिव्ह बाजू आहे का? तुला खूप जणांनी सपोर्ट केला आहे किंवा घरून सपोर्ट आहे, फ्रेंड्सकडून सपोर्ट आहे, असं काही झालं होतं? तशी मी खूप प्रोग्रेसिव्ह घरात जन्माला आले, वाढले. माझे आई वडील, सगळीच फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. मी मुलगी आहे म्हणून तुझी ही बंधनं आहेत किंवा तू हे करू शकत नाहीस किंवा करायचं नाहीस असं माझ्याबरोबर कधीच नाही झालं. तर त्या बाबतीत मी खूपच सुखी आहे. मला हीच पॉझिटिव्ह बाजू आहे की मला कधीच कुठल्या गोष्टीसाठी थांबवलं नाही गेलं. म्हणजे लिटरली माझ्याकडे पैसे नसतील, मी घरून कधीच पैसे घेतले नाही आणि माझे घरचे माझ्याकडून पैसे घेत नाहीत, पण कधी मला कुठली गोष्ट करायची झाली तर माझी आई समोरून मला सांगते की तू जा, मी पैसे देते. पण मला थांबवलं कधीच नाही. मी एकटी युरोपला गेले, मी एवढे 4 देश फिरले आणि मी सहज आईला म्हणाले होते की माझे फ्रेंड्स चाललेत आणि त्यांचं बुकिंग झालं आहे. तर जनरल तिला माहिती देत होते मी. तर आई म्हणाली उद्या तिकीट बुक कर, तू जा. म्हटलं कशाला, आम्ही तुला फक्त सांगते की ते चाललेत. तर दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला पैसे होते आणि मला तिकीट काढायला सांगितलं आईने. म्हणजे मी जर सांगितलं मला स्कूटर, म्हणजे मी जेव्हा ॲक्टिंग करायला लागले तेव्हा सुरुवातीला मी आईला सांगितलं शूटिंगला जायला खूप प्रॉब्लेम होतो आहे कारण रिक्षा मिळत नाही पटकन आणि मला लेट होतं शूटला, तर मी बाईक घेते. तेव्हा आई म्हणाली ती बाईक नको घेऊस, तू कार घे. तर माझी आई मला पुश करते. म्हणजे मला 1 BHK घ्यायचं असं म्हणाल्यावर ती म्हणते तू 2 BHK घे, तू खूप मेहनत कर, तू 3 BHK घे, तू म्हणजे हे कार घ्यायला सांगितलं उद्या ती म्हणेल एरोप्लेन घे. म्हणजे ती मी जेवढा विचार करते त्याच्या ती 10 पट वरती विचार करते आणि मला सांगते कष्ट कर आणि तेच कर, तू मोठं काहीतरी कर, खूप कष्ट कर. मला थांबवत नाही, मला अजून म्हणते कर कर, काम कर, कष्ट कर, मोठी हो. म्हणजे मला कधीच नाही थांबवलं. त्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आयुष्य जगते मी. किती भारी. आणि ॲक्च्युली त्यामुळेच तू खूप पॉझिटिव्ह आहे. तुझ्या म्हणजे या सेटवर कधी आम्ही आली तुला कधी भेटली की असं वाटत नाही की तू, ऑब्व्हियसली सगळेच थकतात पण असं तू एक म्हणतात ना निगेटिव्ह बाजू असे सगळ्यांमध्ये असते पण तू ती दाखवत नाही फारशी की हां बाबा असं आहे, त्यामुळेच तू कदाचित अशी आहेस. हो, माझ्या आईमुळे मी अशी आहे. ती खूपच स्ट्रॉंग बाई आहे. ओके. आता तुझा एवढ्या वर्षाचा प्रवास झाला त्यामध्ये चढ उतार सगळ्यांच्या लाईफमध्ये येतात, तसंच बाकीच्या ज्या गृहिणी महिला त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा येत असतील, पण तुम्ही हे मॅनेज कसं करतात? प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ दोन्ही एकत्र मॅनेज करून हे तुम्ही फिट राहणं हे कसं काय शक्य होतं? तुला खरं सांगू का, हा खूप मेंटल खेळ आहे. तुम्ही जितके स्वतःला जितका त्रास करून घ्याल
तेवढा त्रास तुम्हाला होणार आहे. त्यामुळे तू म्हणतेस फिजिकल, पण फिजिकलीसुद्धा माणूस तेव्हाच थकतो जेव्हा तो मेंटली थकतो. त्यामुळे वर्कआउट करताना पण बऱ्याचदा ट्रेनर्स सांगतात बघ तुम्हाला की इथून विचार करा की मी हा सेट पूर्ण करू शकते, इथून विचार करा की मी तासभर हा व्यायाम करू शकते. तर सगळं इथे माहिती आहे तुला, आपण जर इथून ठरवलं ना तर इथून होऊ शकतं. तर त्यामुळे मला असं वाटतं तुम्हाला मेंटल एक्सरसाइज आणि हे जागेवर ठेवण्याची फार गरज आहे. जेव्हा हे क्लिअर असतं ना, क्लॅरिटी, धुकं नाही पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे, तुम्हाला सगळं दिसलं पाहिजे व्यवस्थित की मला काय करायचं आहे, कुठे शांत बसायचे, कुठे बोलायचे, कुठे किती एनर्जी द्यायची. बऱ्याचदा पिअर प्रेशर किंवा सामाजिक प्रेशरमुळे सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. पण माझ्या बाबतीत मी स्वतःला ते खूप क्लिअर सांगितलेलं आहे आणि मी ते खूप क्लिअरली प्रॅक्टिस करते की 4 लोक करतायत आणि त्यांना इम्प्रेस करायचं म्हणून नाही करायचं. आपल्यात जितकी क्षमता आहे फिजिकली किंवा माझं काम सांभाळून मला ते करता येत असेल किंवा आत्ता सेटवर समजा 4 लोक काहीतरी करतायत आणि मी इकडे बसली आहे, तिकडे मी आता ते करतात, मी तिथे जाणं गरजेचं आहे का? कारण नाही तर मी जर नाही गेली तर मला काय म्हणतील. नाही नाही नाही, तुम्हाला तुमच्या डोक्यात क्लिअर पाहिजे की तुम्हाला किती काम आहे, त्याच्यासाठी किती एनर्जी लागणार आहे, तेवढी एनर्जी तुमच्यात आहे का, किती सेव्ह करायची, हे सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करणं गरजेचं आहे. पिअर प्रेशर अंडर जर तुम्ही वागत राहिलात ना टू इम्प्रेस पीपल तर मग तुम्ही दमणारच. तर तसं दमू द्यायचं नाही स्वतःला आणि इथून क्लिअर राहायचं. असं केलं तर तुम्ही घर आणि तुमचं काम दोन्ही व्यवस्थित सांभाळू शकता. आणि आमच्याकडे तसं सांभाळणाऱ्या मुली पण आहेत प्रोडक्शनमध्ये. मनाली आहे जिथेच बसली आहे बाजूला, तिला ऐकू येत नाही आहे, तर ती सुद्धा, तिचा मुलगा आहे लहान 7 वर्षाचा, तीही घर सांभाळते, इथलं काम बघते, तिथं 2-2 मालिका सांभाळते. तर असं करणाऱ्या आर्टिस्ट नाही तर प्रोडक्शनमध्ये पण बऱ्याच स्त्रिया आहेत. पण तेच मी सांगते ना, मेंटली क्लॅरिटी जेव्हा येते ना तेव्हा सगळं व्यवस्थित होतं. म्हणजे तू इतके वर्ष सगळं मेंटली आणि फिजिकली दोन्ही मॅनेज करत आलीस, कारण तुला पण स्टार्टिंगला प्रॉब्लेम झालाच असेल, या सगळ्या गोष्टी शिकायला वेळ गेला असेलच ना. हो, पण तसं सांगू का, मी मॅरिड नाही आहे. हो, हां, तर त्यामुळे तो त्रास नसला तरी बाकी फॅमिली माझी मीच सांभाळते. म्हणजे माझ्या घरात जितकी लोकं आहेत, एक लहान मूलसुद्धा आहे. तर तसं पाहिलं तर मी आईच आहे त्या मुलाची. ते मी दत्तकच घेतलेलं मूल आहे. तर त्यामुळे मी जन्म जरी दिला नसला त्याला तरी मी तशी त्याची आईच झाली आहे, कारण मी घेतलं आहे त्याला दत्तक. तर ते सांभाळून मी हे करते, त्याचं क्रेडिट खरं तर माझं नाहीच आहे, माझ्या आईवडिलांचं आहे. कारण मोठे प्रॉब्लेम्स ते माझ्यापर्यंत येऊच देत नाहीत. म्हणजे ते कालांतराने मला कळतातच आणि मग मी त्यात हात घालतेच, पण त्याचं मला ते टेन्शन येऊ देत नाही. किंवा माझ्याकडे काही, माझ्या बाजूने काही प्रॉब्लेम असेल तर मी तो त्यांच्यापर्यंत पोचू देत नाही. तो त्यांना नंतर कळतो आणि मग त्यांना टेन्शन येतं, ती गोष्ट वेगळी. पण आम्ही एकमेकांना त्रास देत नाही. आणि हे खरं तर फॅमिली लेवलवरतीच प्रत्येकामध्ये ते अंडरस्टँडिंग आणि मॅच्युरिटी पाहिजे की आपण आपले प्रॉब्लेम्स दुसऱ्याला कितपत सांगायचे किंवा कितपत त्यांच्यापर्यंत न्यायचे, हे प्रत्येकाचं कळलं ना तरच तुम्ही सगळा हा संसाराचा गाडा आणि तुमचं काम एकत्र करू शकता. तर त्यामुळे फॅमिली तेवढी मॅच्युअर असणं गरजेचं आहे. टचवूड की तुला अशी फॅमिली भेटली आहे, कारण हे खूप म्हणतात ना की कठीण आहे आताच्या ह्याच्यामध्ये की मुलांपासून थोडंसं एक अंडरस्टँडिंग समजून घेणं आणि नंतर मग त्यांना प्रॉब्लेम्स न कळून देणं आणि प्लस ती पुढे जाऊ दे म्हणून प्रयत्न करत राहणं आणि तिला एक यशाच्या बोलतात गडावर जाऊन पोहोचवणं, हे खूप भारी आहे. ॲक्च्युली मला कधी कधी ना असे वर्ड्स मी विसरून जाते जेव्हा मला अशा गोष्टी समजतात, कारण खूप कमी जणांमध्ये येतात. आणि मी ज्या बोलतात ना परिसरातून आले तिकडे असं असतं की नाही, माझ्या फॅमिलीचं नाही बोलत आहे, कारण माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे, म्हणून प्रचंड सपोर्टिव्ह आहे. हो, आणि पण बाकीचे जे काही आहेत त्यांचं असं असतं की नाही यार, हिला नाही पाठवलं, जा तू 9 to 5 जॉब कर, घर सांभाळ, लग्न मोडवा, झालं, आयुष्य संपलं तिकडेच. सगळं लग्न झाल्यावरच कर, जे काही असतं ते तुझ्यापर्यंत आलं नाही त्या बाबतीत तुला काही आई वडिलांना किंवा तुझ्या फॅमिलीला काही सांगायचे का? खरं तर वेगळी माणसं आहेत सगळीच. म्हणजे माझे आई बाबा खरं तर खेड्यातनं आलेली माणसं आहेत आणि खूप गरिबीतून आलेली माणसं आहेत. म्हणजे त्यांनी कधी चप्पल पाहिली नव्हती, टी व्ही पाहिला नव्हता आयुष्यात. किती म्हणजे उशिरा कॉलेजला गेल्यावर आईला तिची पहिली चप्पल मिळाली असेल. लग्न झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी तिला पहिला टी व्ही दिसला. म्हणजे अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून, शेतकरी कुटुंबातून दोघंही माझे आईवडील आलेले आहेत. पण खूप कष्ट करून त्यांनी एक त्यांचं विश्व तयार केलं ज्यात आम्हाला काहीच
कधीच कमी पडू दिलं नाही. आणि ज्या समाजाचा ते भाग आहे तो खूपच रिग्रेसिव्ह समाज आहे. म्हणजे गावात किंवा आमचे नातेवाईक आजही त्यांना आश्चर्य वाटतं की राजाराम आणि राधिकाने आपल्या मुलांना एवढा फ्रीडम कसा काय दिला, त्यांची मुलं एवढी पुढे कशी काय गेली. म्हणजे सुरुवातीच्या काळात तेही ते असतं ना टॉन्टिंग किंवा थांबवण्याचा प्रयत्न करणे, मानसिकरित्या छळणे एखाद्याला, की त्यांनी त्यांच्या मुलांना पुढे जाऊच देऊ नये अशा पद्धतीने टॉन्टिंग करणे, असंही खूप झालेलं आहे. पण त्या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून स्वतःला स्ट्रॉंग बनवून इमोशनली मेंटली स्वतःला स्ट्रॉंग बनवत आईवडिलांनी त्या गोष्टी पार केल्या आणि आम्हाला इथपर्यंत पोचवलं. आणि आता असं झालं की एका पॉईंटला मग लोक थकतात. इतकं मागे टाकलं आई वडिलांनी त्या सगळ्या लोकांना की आता तेही काही बोलायला घाबरतात. आता ती जी मंडळी जी पूर्वी काहीतरी म्हणायची किंवा आमच्याकडे अशा नजरेने बघायची की काय यांची मुलं वाया जाणार किंवा यांची मुलं काहीच करणार नाही आयुष्यात, आता जेव्हा ते आम्हाला बघतात तेव्हा त्यांना असं होतं की बापरे, आता आपली योग्यता नाही आहे की आपण ह्यांच्या मुलांना किंवा राजाराम किंवा राधिकाला आपण काही म्हणू शकू. आता आपली ती योग्यता नाही आहे. ह्या लेवलला आईवडिलांनी त्या लोकांना आणलेले, त्यांना न हार्म करता, न त्यांना त्रास देता, फक्त स्वतःच्या आणि मुलांच्या प्रोग्रेसकडे लक्ष देऊन. आणि ह्याला खूप गट्स लागतात. कारण जेव्हा तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग नसता किंवा तुम्ही अशा बॅकग्राऊंडमधून येता जिथे खूपच पुरोगामी विचारांची लोकं असतात, त्यातनं बाहेर येऊन वेगळा विचार करणं आणि पुढे जाणं, प्रोग्रेसिव्ह होणं, ही खूप मोठी लढाई असते. आणि ती लढाई ते लढले तर त्याचं सगळं क्रेडिट, आणि म्हणजे मी स्वतःला क्रेडिटच नाही देत, हे सगळं क्रेडिट आईवडिलांचं आहे. आणि ते त्यांनी जे केलं ते मला जमलं असतं का, तर मला नाही माहिती मला ते जमलं असतं का नाही. पण मला आईवडिलांना थँक्यू म्हणायचं आहे की ते खरं रेव्होल्युशनरी म्हणतात ना, काहीतरी रेव्होल्युशन घडवून आणलं आयुष्यामध्ये. तशी ती लोक आहेत. आपण समाजात मोठ्या मोठ्या लोकांचे आपण सत्कार, आदर, सन्मान करतो, मोठे मोठे पुरस्कार मिळतात लोकांना. तर माझ्या आईवडिलांसारख्या लोकांना पण पुरस्कार मिळायला पाहिजे, ज्यांनी एक म्हणतात ना प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी करून दाखवलं. तर त्यांचाही खरं तर आदर सन्मान झाला पाहिजे, माझ्या आईवडिलांसारख्या लोकांचा, ज्यांनी खूप मोठं धाडस दाखवलं आणि वेगळं काहीतरी केलेलं आहे आयुष्यामध्ये. कारण ते जसे होते आणि आज जसे आहेत तो केवढा अवघड प्रवास आहे. आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांनी जे धाडस दाखवलं त्याच्यामुळे आम्ही आज काहीतरी करू शकतोय आणि कोणात हिंमत नाही आम्हाला काही बोलायची. तर थँक्यू आई आणि बाबा. खूपच इमोशनल. मी बोलते. ॲक्च्युली थँक्यू शर्मिलाताईंच्या आईबाबांना, कारण तुम्ही तिला सपोर्ट केलं आणि सगळ्या गोष्टी तिला जुळवून आणल्या, म्हणून ती आज आता माझ्यासोबत इथे बसून गप्पा मारते. नाहीतर ती कदाचित नसती. मग ती कुठेतरी कंपनीमध्ये काम करत असती किंवा शेतात बसले असते, कुठेतरी विहिरीपाशी काहीतरी काम करत असते, खुरपत असते काहीतरी शेतात, पाणी घालत असते. तू पाणी पिते का? नंतर पिते. पण नाही, मी शेतकरी कुटुंबातून येते, मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. मी शेती करणार आहे पुढे जाऊन, पण शेतात असते हे असं म्हणते मी, कारण मी इथे नसते, कुठेतरी उन्हातानाचं रानात फिरत बसले असते शाळा सुटल्यावर. असं आहे तुझं. जाता जाता ज्या महिला मैत्रिणी सख्या तुला ज्यांच्याकडून खूप प्रेम मिळतं आहे आणि ते तुला ॲज अ काय म्हणतात इन्स्पिरेशन पण म्हणून बघतात. ॲक्च्युली इन्स्पिरेशन म्हणून आठवलं, तुझी इन्स्पिरेशन कोण आहे? माझी इन्स्पिरेशन माझी आईच आहे ग. मी एवढं बोलले तर तिच्याबद्दल दुसरी इन्स्पिरेशन असूच शकत नाही. कारण मी तिच्या पोटात होते जेव्हा ती कॉलेजला जायची. म्हणजे ती त्या परिस्थितीत कॉलेजला जायची, तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं. आम्ही थोड्याशा मोठ्या होतो तेव्हाही आम्ही आईला अभ्यास करतानाच बघितलेला आहे. म्हणजे 2 मुली असतानाही ती बाई अभ्यास करायची. म्हणजे आम्ही शाळेत जायचो, शाळेतून घरी आल्यावर आईला पण अभ्यास करताना बघायचो. म्हणजे ही बाई इन्स्पिरेशनच असू शकते यार तुमची. दुसरं कोणाला तुम्ही इन्स्पिरेशन म्हणण्याची गरजच नाही आहे. आणि जसं तू म्हणालीस की माझ्या आसपासच्या स्त्रियांना जर मला काय सांगायचं असेल तर मी खूप ब्लेस्ड आहे की खूप चांगल्या चांगल्या अभिनेत्री ज्या
स्त्रिया आपण म्हणतो स्त्रिया एकमेकींना सपोर्ट करत नाही असं नाही आहे. अपवाद असतात काही स्त्रिया, तर अशा स्त्रिया माझ्या आयुष्यात आहेत. आणि आत्ता परवा झी नाट्य गौरव झाला, तिथे पण नम्रता संभेराव माझ्यासोबत नॉमिनेटेड होती आणि मला अवॉर्ड मिळाला. तरी ती खूप लांब बसली होती, ती उठून आली माझ्यापर्यंत आणि ती जवळजवळ 1 मिनिटभर मला ती मिठी मारून उभी होती तिथे. आणि स्टेजवरती मला पुरस्कार देण्यासाठी लोक उभी होती, म्हणजे भरत जाधव आणि वंदनाताई उभ्या होत्या. आणि तरीही आम्ही अशाच होतो दोघीजणी खाली 1 मिनिटभर अक्षरशः आम्ही हालतही नव्हतो, अशाच होतो. आणि त्या मिठीमध्ये खूप प्रेम होतं आणि त्या मिठी आणि तिच्या डोळ्यात मला दिसत होतं की तिला किती आनंद झाला आहे की मला पुरस्कार मिळाला आहे. तर तिला न मिळता मला मिळाला आहे तरीसुद्धा तिला माझ्यासाठी आनंद झाला. हे एक काय म्हणतात निस्वार्थी प्रेमळ व्यक्तीच करू शकते. आणि पुढचं पाऊलमध्ये तिने कॅमिओ केला होता, तेव्हापासून ती मला बघते आणि मी तिला बघते. तर तो प्रवास कुठेतरी आमच्या दोघींच्याही डोळ्यासमोरून गेला आणि ती म्हणाली मला खूप छान वाटलं शर्मे, तुला पुरस्कार मिळाला. म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला मिळावा, तरीसुद्धा तुला मिळाला ह्याचा मला विशेष आनंद झाला आहे, हे ती मला म्हणाली. आणि मला खूप छान वाटलं की अशा स्त्रिया माझ्या आयुष्यात आहेत ज्या जेलसी वगैरे बाजूला ठेवून एकमेकींना खूप सपोर्ट करतात आणि खूप निर्मळ अनकंडिशनली सपोर्ट करतात. तर थँक्यू टू नम्रता अँड एव्हरीबडी हू इज सपोर्टिंग मी. मला ना गुजबम्स आले हे ऐकताना ॲक्च्युली, कारण म्हणजे ना एक बाई दुसऱ्या बाईला सपोर्ट करते नाही, ते वेगळ्या लेवलचं प्रेम आणि वेगळ्या लेवलचं एक म्हणतात ना निस्वार्थी गोष्ट असतात. शर्मिलाताई, हे मराठी मनोरंजन विश्व आणि आमच्या सगळ्यांकडून तुझ्यासाठी एक प्रेमाची गोष्ट आहे. थँक्यू. होप तुला आवडेल. किटकॅटसाठी वेडी असायचे मी कॉलेजला असताना आणि खूप किटकॅट खायचे. मला इतक्या वर्षांनी किटकॅट कोणीतरी दिली आहे. थँक्यू. मी नक्की खाईन. आणि काय आहे वाचूयात आपण. ॲक्च्युली मी ॲड्रेस टाकणार होती की मराठी मनोरंजन विश्व पुणे, शर्मिलाताई तुझ्या मनात. ओहो, वाचायचंय. येस. प्रिय शर्मिलाताई, ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून सारे घर आहे, ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत, ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे. ताई, तुझी स्माईल जशी गोड आहे तसा तुझा स्वभावसुद्धा गोड आहे आणि मनमिळावू आहे. तू जशी सर्वांची काळजी घेतेस तशी तुझीसुद्धा घे. तुझं काम तू चूक करतेस आणि त्यामुळे प्रेक्षकांचं तुझ्यावर आणि तुझ्या कामावर प्रचंड प्रेम आहे. असंच काम करत राहा, बाकी खूप प्रेम. थँक्यू सो मच. मला ते टेन्शन होतं, मी सगळ्यांना देताना असं प्रेशरमध्ये बसले की आवडेल की नाही आवडेल. खूप आवडलं मला आणि छान लिहिलं आहे, मस्त लिहिलं आहे. मी हे फ्रेम करून माझ्या घरात नक्की ठेवेन. येस. थँक्यू सो मच. मला तुझ्याशी गप्पा करून खूप भारी वाटलं आणि तुझा इमोशनल सगळी गोष्टी ऐकून सुद्धा भारी वाटलं. होप आपण अशाच गप्पा मारत राहू आणि भेटू. थँक्यू.